मग जर हे असे तरुण वयातल्या मुलांचे किंवा इव्हन हल्ली तर तुम्ही पेपरलाही वाचलं असेल, मध्यम वयातल्या नव्हे सिनियर लोकांचे पण घटस्फोट होत आहेत आणि त्यांचे देखील पुनर्विवाह होत आहेत. मग त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच विचार करायची गरज आहे की पुनर्विवाह करतोय तर का आणि कसा, आणि मग काय सावधानता बाळगायला पाहिजे. सध्याच्या कौटुंबिक व्यवस्थेमध्ये लग्नाचा प्रश्न फारच गंभीर आहे. त्यात पुनर्विवाहाचा प्रश्न हा जटिल आहे, परंतु याबाबत आज उत्तम मार्गदर्शन ॲडव्होकेट शर्मिला पुराणिक यांनी केलं. त्याचा हा भाग आपल्यासाठी. पहिल्या विवाहापेक्षा पुनर्विवाह करताना थोडं थांबून विचार करायला हवा. त्याचा सर्व बाजूंनी विचार करून होणारे परिणाम लक्षात घेण्याची गरज असते. कारण या विवाहातून पश्चाताप करण्याची वेळ आली तर व्यक्ती मानसिक, शारीरिक व भावनिकदृष्ट्या अधिक खचू शकते. म्हणून आजचा टॉपिक आहे परत शुभमंगल, जरा सावधान. प्रसिद्ध वकील आणि मानसशास्त्रज्ञ ॲडव्होकेट शर्मिला पुराणिक. कायद्याचे शिक्षण घेऊन कौटुंबिक न्यायालय पुणे येथे वकील म्हणून 14 वर्ष काम केलं. त्यानंतर बाळा कर्वे संस्थेतून 1 वर्षाचा डिप्लोमा इन काउन्सिलिंग सायकॉलॉजी व 2015 पासून विवाहपूर्व, विवाहानंतर तरुण मुले व इतर नातेसंबंध याविषयी समुपदेशन करून सुरू केले. त्याच विषयाला अनुसरून लिखाण त्यांनी केलेलं आहे. नमस्कार. प्रथम मी आधी आजींचे आभार मानते की त्यांनी मला इथे आज या विषयावर, या वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केले. आणि तुम्ही पण एवढे सगळेजण हा विषय जाणून घेण्यासाठी आलात आहात, म्हणून तुमचं पण प्रथम स्वागत करते. मी शर्मिला पुराणिक, माझी आत्ताच ओळख सांगितली, पण मी आता कौटुंबिक न्यायालयात फारसं काम करत नाही. मी आता जास्त काउन्सिलिंगचंच काम करते, कारण मला त्याच्यामध्ये जास्ती खरं माझं व्यक्तिशः मला समाधान मिळतं आणि मला दुसऱ्याला मदत केल्याची जास्ती भावना त्याच्यामध्ये आहे. तर परत शुभमंगल, मग जरा सावधान, हाचा आपला विषय. आज आपण या खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्याला असं वाटेल की काय या विषयावर बोलायचं आहे, काय याच्यात एवढं महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या सगळ्यांच्या एज ग्रुपकडे मी बघितलं तर माझ्या असं लक्षात येतं आहे की आजकाल तुम्हाला आपापल्या घरांमध्ये देखील असं होतं आहे की ही 27, 28, 29, 30 वर्षाची मुलं पहिलंच लग्न करताना एवढी मोठी अपेक्षांची यादी ठेवत आहेत. त्यातल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर नाहीच लग्नाला म्हणतायत, किंवा 4 वेळेला 5 वेळेला बाहेर भेटतात पण तरी देखील कुठचा निर्णय करत नाहीत. तर हे पहिलंच लग्न होताना जर एवढं मुश्किल आहे तर ह्या परतच्या लग्नाचा घाट कोण घालतंय. त्याच्यामुळे पण हा विषय का महत्त्वाचा आहे तर आपल्याकडे आता दिसून येत आहे की घटस्फोटांचं प्रमाण पण तेवढंच वाढलं आहे. म्हणजे जशी लग्न होत नाही आहेत पण झालेले घटस्फोट खूप आहेत. आणि इंडिया टुडेने मध्ये 2018 साली एक सर्वे केला होता. त्या सर्वेनुसार तर ते प्रमाण 25% वाढलं आहे. म्हणजे 2018तला सर्वे हा सांगतोय, तर आज 2024 आहे आणि माझ्याकडे येणाऱ्या केसेसही मी बघते, त्यामुळे मला माहीत आहे की हे प्रमाण किती वाढलं आहे ते. आणि मग जर हे असे तरुण वयातल्या मुलांचे किंवा इव्हन हल्ली तर तुम्ही पेपरलाही वाचलं असेल, मध्यम वयातल्या नव्हे सिनियर लोकांचे पण घटस्फोट होत आहेत आणि त्यांचे देखील पुनर्विवाह होत आहेत. मग त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच विचार करायची गरज आहे की पुनर्विवाह करतोय तर का आणि कसा, आणि मग काय सावधानता बाळगायला पाहिजे. आता का ही पुनर्विवाहाची वेळ येते तर पहिलं अगदी सगळ्यांना नॉमिनल माहीत असलेलं नेहमीचं कारण म्हणजे पती पत्नींचा होणारा घटस्फोट किंवा जोडीदारापैकी एकाचं होणारं निधन. मग याच्यानंतर पुनर्विवाह करण्याची वेळ का बरं येऊ शकते किंवा का यावी लागते तर बरेच वेळेला मुलींच्या बाबतीत तरी असं होतं, ते म्हणजे आर्थिक कारण. कारण मुलगी घर सोडून आपल्या परत आईवडिलांच्या घरी येते. मग तो मे बी घटस्फोट झालेला असतो किंवा पती पत्नीपैकी म्हणजे पतीचं निधन झालेलं असतं. आणि मग ज्या वेळेला ती परत घरी येते तेव्हा बरेच वेळेला तिचे आई वडील कदाचित रिटायरमेंट एजला आलेले असतात, भावाचं लग्न व्हायची वेळ असते
आणि मग अशा वेळेला माझी जबाबदारी आता घरच्यांवर नको या विचाराने देखील ती मुलगी कदाचित त्या लग्नाकडे जाऊ शकते. त्याच्यानंतरची पुढची अजून एक गरज असते म्हणजे सामाजिक. कारण आपल्याकडे अजूनही कितीही जरी ती मुलगी व्यवस्थित कमवत असली, तो मुलगा व्यवस्थित कमवत असला किंवा एखाद्या पुरुषाचं तर मी पाहिलेलं आहे की त्यांनी म्हणजे माझ्याकडे अशी केसही आलेली आहे की तो सगळं व्यवस्थित करतोय त्या मुलांचं एकटा कोणाच्या तरी मदतीने, तरी पण लोकांचं असं असतं की अरे हा किती दिवस हे करणार, मग मुलं वयात आल्यावर हा काय करणार आहे, मग त्यांच्याकडे नीट लक्ष दिलं नाही तर ह्याच्या एका हट्टापायी हे वाया जाणार का, मग घरात एखादा बाई माणूस नको का, असे सगळे आपल्याकडनं त्या व्यक्तीला पण वेगवेगळे कमेंट्स केल्या जातात. आणि मग मे बी तो असं म्हणतो की जाऊ दे हे सगळं मागे लागण्यापेक्षा मी एक लग्न करतो. आणि म्हणजे थोडासा सामाजिक दबाव आणि त्या दबावामुळे पण हे लग्न करायची गरज निर्माण होऊ शकते. तिसरी असते ती म्हणजे मानसिक गरज. कारण ह्या सगळ्या काही घटस्फोटांमध्ये म्हणा किंवा पती पत्नींपैकी कोणाच्या तरी एकाच्या निधनामुळे म्हणा जो खूप एकटेपणा येतो, म्हणजे मला बाहेर कुठे जायचंय, काही काम करायचंय, तर जरी तो नवरा किंवा ती बायको सतत सोबत नसली तरी घरी आल्यावर मला एक सांगण्याची ही असते आणि तो जो एकटेपणा जाणवतो तो मे बी त्रासदायक ठरतो आणि म्हणून दुसरं लग्न करायची वेळ येते. म्हणजे आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि तरुण वयातल्या मुलांच्या बाबतीत जर बघायला गेलं तर शारीरिक गरजही असते. म्हणजे त्या गरजेसाठीही बऱ्याच लोकांना पुनर्विवाह करण्याची वेळ येते. मग जर एवढे घटस्फोट होत आहेत, एवढे पुनर्विवाह करण्याची गरज निर्माण होते, तर मग आपण म्हटलं तसं की मग सावधान होण्याची गरज आहेच. आता सावधान कसं व्हायचंय आणि का व्हायचंय हे मी असं एखाद्या लिस्टप्रमाणे सांगण्यापेक्षा माझ्याकडे काही आलेल्या केसेसच तुम्हाला सांगणार आहे. कारण त्या केसेसमुळे तुम्हाला जास्ती कळायला सोपं जाईल किंवा हा इथे हे असं असं झालं हे समजणं पण सोपं जाईल. त्या सगळ्या केसेस वेगवेगळ्या वयोगटातल्या आहेत, वेगवेगळ्या आर्थिक लेव्हलमधल्या आहेत, म्हणून मी त्या मुद्दामून 4 वेगवेगळ्या केसेस सांगायला आणल्या. त्यातली पहिली केस सांगते ती एका 54 वर्षाच्या स्त्रीची आहे. त्या बाईंचा पहिल्या लग्नात घटस्फोट झाला. नंतर त्यांनी एकटीने सासरच्यापैकी कोणाचीही मदत न घेता आपल्या 2 मुलांना अतिशय व्यवस्थित वाढवलं. मग ती दोन्ही मुलं आपापली शिक्षणं घेऊन त्यांची अगदी लग्न देखील होऊन आपापल्या घरी व्यवस्थित राहत होती. पण ती मुलं जेव्हा जेव्हा आईला भेटायची तेव्हा आईला म्हणायची, अगं आई तू किती दिवस एकटी राहिली आहेस, आमचं सगळं करेपर्यंत तू एकटी राहिली आहेस, तर तू आता एखादा जोडीदार का बघत नाहीस, म्हणजे तुला देखील कंपनी होईल घरामध्ये आणि आम्हाला देखील जिथे आम्ही लांब आहोत तिथे आम्हाला देखील असं बरं वाटेल की आई एकटी नाही आहे. या सगळ्याचा विचार करून त्या माझ्याकडे आल्या. मग मला म्हणाल्या की मुलं असं म्हणतायत मी काय करू हो. म्हटलं तुम्हाला मनातनं काय वाटतंय, तर म्हणाल्या की नाही मी पण ओके आहे या डिसिजनसाठी, तर मी काय करू. म्हटलं मग तुम्ही वधूवर सूचक मंडळात एखाद्या नाव घाला आणि तुम्हाला सुयोग्य माणूस मिळेपर्यंत बघा, वाट बघा किंवा शोधा. त्याच्यानंतर त्या बाईंनी खरोखरीच वधूवर सूचक मंडळामध्ये नाव घातलं. त्याच्यानंतर त्यांना तिथे एक चांगला व्यक्ती भेटलेही. म्हणजे ते जवळजवळ ह्या बाई 54 वर्षाच्या होत्या, ते 56 वर्षाचे होते. ते चांगलं कामही करत होते, नोकरी करत होते आणि त्या गृहस्थांचं मला कौतुक वाटलं. म्हणजे ते स्वतः देखील मला भेटायला आले, म्हणजे हे आता आम्ही लग्न करतोय म्हणून. पण ते इतके शांत आणि गंभीर स्वभावाचे होते की अतिशयच म्हणजे खरंच अगदी गरीब म्हणावा असं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या आधीच्या पत्नी काही आजारपणामुळे गेल्या होत्या, त्याच्यामुळे ते ह्या लग्नाचा विचार करत होते. मग ह्या बाई माझ्याशी बोलल्या, मुलांशी बोलल्या, सगळ्यांशी बोलल्या. नंतर अगदी छान पद्धतीने त्यांनी विवाहही केला. पण विवाह झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या ज्या आधीच्या पत्नी होत्या त्यांच्या आजारपणात यांच्या मिस्टरांचे खूप पैसे खर्च झालेत आणि तेव्हा त्यांच्या आईने, बहिणीने वेगवेगळ्या प्रकारची त्यांना मदत केली आणि त्याच्यामुळे या बहिणींचे आणि आईचे यांच्याबरोबरचे संबंध थोडेसे बिघडलेले आहेत. आणि त्याच्यामुळे या 54 वर्षांच्या बाईंना लग्न झाल्यानंतर, सासरी राहायला गेल्यानंतर
या नंदा आणि या सासूबाई ह्यांच्याकडनं त्रास व्हायला लागला, जो त्या अजिबातच अपेक्षित करत नव्हत्या. म्हणजे त्याचा त्यांनी अजिबातच विचार केला नव्हता की मी शांतपणे आता माझं आयुष्य एखाद्या जोडीदाराबरोबर घालवेन, असा जो विचार करून लग्नाचा डिसिजन घेतला होता. तर इथे म्हणजे आपल्याला काय बघायला पाहिजे की फक्त तो माणूस कसा आहे, त्याचं इन्कम काय आहे, मला राहायला घर आहे का, एवढं या त्या बाईंनी बघितलं आणि हो मला या माणसाबरोबर चांगलं राहता येईल या विचाराने त्यांनी लग्न केलं. पण पुढे मात्र असं झालं की जे अपेक्षितच केलं नव्हतं ते त्यांना समोर जावं लागलं. आणि तो माणूस स्वभावाने इतका गरीब होता की तो तिथे त्यांच्यासाठी असं बोलू शकत नव्हता की आता माझी आई आणि माझ्या बहिणी तुला जे काय बोलतायत तर मी तुझा तिथे स्टँड घेऊ शकतो तुझ्यासाठी. आणि त्यांचंही वय जास्त असल्यामुळे ते अपेक्षित पण नव्हतं खरं तर. सो अशा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळू शकतात. आता दुसरी केस सांगते, ही अजून एक वेगळ्या प्रकारची आहे. त्या आहेत बाई 45 वर्षाच्या आणि त्यांचा आधीच्या पतीकडून त्यांना घटस्फोट झाला त्यांचा आणि त्या खूप चांगला बिझनेस करत होत्या. त्यांना एकच मुलगा, तो एक 17-18 वर्षाचा झाला आणि नेमकं त्याच पिरियडमध्ये त्यांना एक माणूस भेटला. कारण त्या बिझनेस करत असताना त्यांना बिझनेसच्या रिलेटेड कोणीतरी एक माणूस भेटला आणि त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली होती. आणि या बाईंना तो खूप घाई करत होता की चल आपण पटकन लग्न करू, चल आपण पटकन लग्न करू. आणि ह्यांना पण असं झालं की अरे हां काय करायला हरकत आहे सगळं. कारण तो जेव्हा जेव्हा भेटायचा तेव्हा सगळ्या चांगल्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचा. म्हणजे ह्या बाईंना जसं मस्त राहायची सवय होती स्वतःच्या बिझनेसमुळे, त्याच्याशी त्यांना मिळतं जुळतं खूप वाटत होतं. म्हणून त्या बाईंनी पण फार विचार न करता, कारण या माणसाचे 3 घरं होती, 3 गाड्या होत्या, सगळीकडे चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरत होते, सगळं काही करत होते. 45च्या आसपासचे हे लोक दोघेही होते. आणि लग्न झाल्यानंतर हळूहळू असं झालं की त्या बाईंचा त्याने त्या नवीन झालेल्या नवऱ्याने आधी बिझनेस बंद केला की आपली परिस्थिती एवढी चांगली आहे तर तू कामच कशाला करतेस. त्यामुळे त्यांचं पहिलं तिथेच त्यांना त्रास व्हायला लागला, त्या घरात राहायला लागल्या. त्याच्यानंतर हळूहळू त्यांच्या प्रत्येक बाहेर जाण्यावरच बंधन यायला लागलं. कारण इतका तो माणूस पॅसिव्ह ॲग्रेसिव्ह किंवा पॉझेसिव्ह होता की त्या बाईंनी कुठे जायचंच नाही. म्हणजे नंतर त्यांना साधं कॉफी प्यायला मैत्रिणीबरोबर बाहेर जायचं असलं तरी ह्यांची परमिशन घेतल्याशिवाय जाता येत नसे. म्हणजे त्यांना असं झालं की मी बघितला, सोन्याचा बघितला पण तो पिंजरा मिळालाय मला. म्हणजे जे स्वातंत्र्य मी म्हणजे जगू शकत होते आणि जे मला पुढे भविष्यात मिळेल असं वाटलं होतं, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती पण चांगली होती, पण तेच मला आता मिळत नाहीये असं त्यांना झालं. आणि तेव्हा त्या माझ्याकडे आल्या होत्या की मला आता खूप त्रास होतोय आणि मला ह्याच्यातनं पण बाहेर पडायचंय. या माझ्याकडे आधी आल्या नव्हत्या, त्यांना त्रास झाल्यानंतर आल्या. आता त्याच्यानंतर पुढची एक केस सांगते, ती एका तरुण मुलीची आहे. तुम्हाला कदाचित या केसेस मी सांगते म्हणून असं हे होईल की काय सारखं एका पाठोपाठ एक वेगवेगळ्या केसेसच, पण त्या केसेसमध्येच ते खरं त्याचं हे दडलेलं आहे की काय आपण विचार नक्की करू शकतो. आता ही तर मुलगी अगदी 35 वर्षाची, अतिशय चांगला जॉब करत होती, पण तिचा घटस्फोट झाला. तिच्याकडे एक छोटा 5-6 वर्षाचा तिचा मुलगा होता, त्याला ती सांभाळत होती. तिचा मार्केटिंगचा जॉब होता. त्या जॉबमध्ये मार्केटिंगचा जॉब असताना असंच तिची एका गृहस्थांशी ओळख झाली आणि त्यांचाही घटस्फोट झालेला होता. आणि त्यांना पण एक छोटी मुलगी होती, पण ती आधीच्या पत्नीकडे तिची कस्टडी होती. मग हे भेटता भेटता असं झालं की आपण लग्न करूया का. मग हिला पण असं वाटलं की आपला मुलगा छोटा आहे, अजून त्याला काहीच कळत नाही आहे, त्याचे वडीलही त्याला भेटत नव्हते, तर त्याला देखील एक कोणीतरी वडील या रूपाने कोणीतरी मिळेल आणि आपण पण एक चांगलं घर म्हणून राहूया. म्हणून त्यांनी लग्न करायचा डिसिजन घेतला. त्यांनी लग्न केलंही. पहिले 7-8 महिने जवळजवळ वर्षभर त्यांचं खूप छान गेलं, अगदीच छान गेलं. म्हणजे त्या मुलाला पण त्या वडिलांचा लळा लागला, त्या वडिलांना मूल छान वाटत होतं ते घरात असलेलं. ही बाई सगळं घरातल्या गोष्टी आणि स्वतःचा जॉबही करत होती. पण साधारण एक वर्षभरानंतर असं झालं की त्या गृहस्थांची जी पहिली पत्नी होती ती त्या मुलीला घेऊन यांच्याकडे आली आणि तिने सांगितलं की मी तेव्हा आपला घटस्फोट झाला तेव्हा मुलीची कस्टडी घेतली होती, पण आता मी सिरियलमध्ये कामं करते, मी वेब सिरीजमध्ये कामं करते
आणि आता मला मुलीला सांभाळता येणार नाही, तेव्हा तूच आता आपल्या मुलीला सांभाळ. तरी देखील या बाईंनी ॲक्सेप्ट केलं ते की ठीक आहे, आपण एक छोटी मुलगी आहे आपल्या घरात आली 10 वर्षाची, तिला आपण सांभाळूया, कारण आपलं पण कुटुंब कंप्लीट होईल, 4 मुलगा मुलगी नवरा बायको म्हणून. आणि ते एकत्र राहायला लागले. ही बाई त्या छोट्या मुलीचं अगदी सगळं व्यवस्थित करत होती, घरातलं सगळं करत होती, तिचा अभ्यास घेत होती, तिची शाळा सांभाळत होती, तिच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सांभाळत होती. पण एक अजून 2-3 वर्षांनी जेव्हा ती 12-13 वर्षाची झाली, वयात यायला लागली आणि तिला शाळेमध्ये कोणाची तरी काहीतरी चुकीची संगत लागली, तेव्हा तिच्या पहिल्या आईने फोन करून इथे त्रास द्यायला सुरुवात केली की ही बाई जी नवीन आलेली आई आहे ती माझ्या मुलीकडे लक्ष देत नाही आणि त्यांचा जो मुलगा आहे तोही हिला काहीतरी चुकीचं शिकवतो. या सगळ्या प्रकरणामुळे आता इथे कुठलाही आर्थिक त्रास झाला नाही, शारीरिक त्रासही झाला नाही, पण इथे प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास या बाईंना झाला. कारण त्या 2 गोष्टींनी खूप त्यांना धक्का बसला की एकतर आणि त्याच्यात पण असं झालं की जेव्हा खऱ्या आईचे फोन यायला लागले तेव्हा त्या मुलीने पण घरात हे सांगितलं की तू कितीही माझं करत असलीस ना तरी तू माझी खरी आई नाहीयेस, मी तुला आई मानत नाही. त्यामुळे या बाईंना प्रचंड धक्का बसला की अरे मी हिच्यासाठी एवढं सगळं केलं पण ही मला आई सुद्धा मानत नाहीये. आणि अजून तिला धक्का बसला कारण हा मुलगा पण आईशी भांडायला लागला की आई जिच्यासाठी तू एवढं सगळं करत होतीस तिची आई माझ्यावरच आरोप ठेवते आणि तुला काहीच करता येत नाहीये. त्याच्यामुळे ही बाई सगळ्या दृष्टीने या सगळ्या विवाहामध्ये अतिशय अडचणीमध्ये आली आणि मानसिकदृष्ट्या ती बाई जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा खरंच खूप खचली होती. त्यानंतर काही दिवसांनी तिने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि आता परत दुसऱ्या लग्नातनं पण ती स्वतंत्र झाली आहे, म्हणजे परत ती मुलाला घेऊन त्या घरातनं बाहेर पडली आहे. कारण तो माणूसही हे आरोप सगळे ॲक्सेप्ट करतोय आणि तिला म्हणतोय की तू मुलीकडे नीट लक्ष दिलेलं नाहीस म्हणून. आता 4थी केस जी आहे ती पण अशीच वेगळी आहे, कारण त्याच्यामध्ये एक बाईनी त्या साधारण 45च्या वगैरे असतील, त्यांचे मिस्टर वारले आणि तेव्हा मुलगी त्यांची जवळजवळ BCom लास्ट इयरला होती आणि मुलगा 12वीला होता. आणि त्यांचे पती गेल्यानंतर त्यांना पतीच्याच एका मित्राबरोबर त्यांची मैत्री जुळली, म्हणून त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं की मला काकाशीच लग्न करायचं आहे, कारण ते घरात येतच होते नवऱ्याचा मित्र म्हणून. त्याच्यामुळे ती मुलं म्हणाली की हो आई तू काकाबरोबर लग्न कर, पण एवढी घाई काय करतेस, मी आत्ता BCom लास्ट इयरला आहे फक्त आणि तो तर अजून 12वीला आहे, आमचं जरासं शिक्षण होऊ दे. तर या बाईंनी असं केलं, त्यांचं छान राहतं घर वगैरे पण होतं. या मुलीचं BCom लास्ट इयरला असतानाच लग्न लावून दिलं. मुलगा 12वी झाल्यावर त्याला हॉस्टेलवर पाठवलं, स्वतःचं राहतं घर भाड्याने दिलं आणि त्या पतीच्या मित्राबरोबर जाऊन विवाह केला. तिथे त्या जवळजवळ 4 महिने वगैरे राहिल्या असतील आणि मग त्या नवीन पतीच्या मुलांनी सांगितलं की तुम्ही लग्न केलंय ठीक आहे, पण या बाई आम्हाला आमच्या घरात नकोय, तुम्ही दुसरीकडे कुठेही राहा. म्हणजे या बाईंची अशी स्थिती झाली की आपली खरी मुलं त्यांच्याशी वाद घालून भांडून त्यांनी हे लग्न केलं होतं आणि इथे आल्यावर ही मुलं त्यांना ॲक्सेप्ट करत नव्हती. स्वतःचं राहण्याचं घरही त्यांनी भाड्याने देऊन टाकलं होतं, त्यामुळे राहायला घरही नव्हतं. त्यामुळे हे लग्न करताना त्यांनी कुठचाच विचार केला नाही आणि सगळ्याच बाजूनी खरं तर त्यांना त्रास झाला, म्हणजे त्यांना आर्थिकही त्रास झाला, शारीरिकही त्रास झाला आणि राहायला घर नाही म्हणून अजून मानसिक त्रास झाला आणि कुठल्याच मुलांशी कनेक्ट नाही म्हणून अजूनही त्या खचल्या. कारण की आधीची मुलं पण म्हणायला लागली आई तू आमचं ऐकलं नाही आहेस आणि तू आता लग्न करून मोकळी झाली आहेस, आम्ही तुझं का म्हणून आता ऐकायचं, तू आमच्याबरोबर नको राहू, तू काकांकडे जाऊन राहा, कारण आम्हाला तू घाईने लग्न करायला लावलंस, एकाला हॉस्टेलवर पाठवलंस. मग सगळ्याच लग्नांबाबत असं होत आहे का, तर नाही. मी तुम्हाला ह्या सेकंड मॅरेजमधल्या काही 2 चांगली उदाहरणं पण देईन. त्यात एक तर केस अगदी माझ्या नात्यातली आहे, पण ती केस खूप वर्षांपूर्वीची आहे. त्याच्यामध्ये त्या बाईंचं जवळजवळ 20-22व्या वर्षी लग्न झालं
पण त्या काळातल्या हिशोबाने, म्हणजे त्या काळाचा विचार केला, कारण हे 25-30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्यांना मूल होत नाही म्हणून त्यांच्या नवऱ्याने त्यांना सोडून दिलं. मग ह्या बाई स्वतःच्या गावी गेल्या राहायला. घटस्फोट झाला त्यांचा. आणि पण त्यांची एक वहिनी खूप छान सुशिक्षित सज्जन होती. ती म्हणाली की नाही, ही 25 वर्षाची मुलगी अशी काही घरात राहता कामा नये, आपण कोणीतरी हिच्यासाठी सुयोग्य माणूस बघूया. मग तिला परत शहरात आणलं. तिच्यासाठी अगदी खरंच एक सुयोग्य माणूस बघितला, कारण ज्यांच्या पत्नी खूप दीर्घ आजाराने गेल्या होत्या आणि त्यांना 2 छोटी छोटी मुलं होती. आणि ह्या बाईंना पण त्या मुलांचं करायची खूप हौस होती. पण त्याच्यात त्यांनी एकदम लग्नाची उडी नाही घेतली. या बाई त्या मुलांच्या बरोबर राहायला मधनं त्यांच्या घरी जात असत, त्या मुलांशी बोलत असत, कधी त्यांना शाळेतनं घेऊन येत असत, कधी त्यांना शाळेत पोचवायला जात असत, त्यांची पिकनिकची तयारी करून देत असत. असे काही दिवस घालवले. इव्हन आपल्या माहेरी घेऊन गेल्या त्यांना राहायला. म्हणजे त्या मुलांना असं वाटलं की अरे आपण आजोळी चालू आहे आपल्या, कारण मुलं खूप छोटी होती, त्यामुळे त्यांना खरं आजोळ आणि हे आजोळ ह्याच्यात काही फरकच जाणवत नव्हता. त्याच्यामुळे त्यांना त्या आजोळशी पण ते इतके रुळले की त्यांना असं वाटतच नव्हतं की ही नवीन आई आहे म्हणून. आणि मग त्या मुलांशी बोलून की आपण आता घरातच आहे, सगळ्यांनी एकत्र राहायचं का, असं विचारून मग त्यांनी ते लग्न केलं. मग त्याच्यानंतर त्या मुलांचं खरंच खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. आणि मग त्या मुलांना विश्वासात घेऊन, कारण या बाईंना ती खंत होती की मला मूल होऊ शकत नाही, असं नाही आहे, मी खरी व्यवस्थित आहे आणि मला माझं मूल होऊ शकतंय. म्हणून त्या मुलांशी पण नीट डिस्कस करून आपण एक छोटं बाळ आणायचं का, असा विचार करून एक छोटं बाळ आणलं. आणि ती तिघही जण खूप छान प्रकारे एकमेकांमध्ये रमून गेली. इतकं की आत्ता सुद्धा त्या सगळी मुलं म्हणजे आमच्या घरामध्ये ती येतात आणि ते कोण वेगळं त्यांना मानतच नाही. आणि ते सगळे एकत्र छान खेळतात, ती आजोळी म्हणून जातात आणि अजूनही ती मुलं आईचं छान ऐकतात किंवा करतात, आणि ती आई पण त्या मुलांचं अजूनही सगळं नीट करते. अशी पण केस होऊ शकते. तसंच एक शहरातलं उदाहरण देते की माझ्या ओळखीतलंच तेही उदाहरण आहे, नात्यातलंच आहे, की 2 डॉक्टर दोघं जण, त्यांचं आपापल्या ठिकाणी लग्न झालं होतं. त्या लग्नांमध्ये त्यांना चांगले अनुभव नाही आले म्हणून त्यांचे दोघांचेही घटस्फोट झाले होते. पण नशिबाने त्यांना मूल नव्हतं आपापल्या आधीच्या लग्नांमध्ये झालेलं. पण हे दोघे जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांचं वय वाढलं होतं, कारण आधी मेडिकलचं शिक्षण कंप्लीट करण्यात वेळ गेला, मग लग्न, मग लग्नानंतरचा घटस्फोट आणि त्याच्यानंतरचं नवीन लग्न, ह्या सगळ्या पिरियडमध्ये खूप वेळ गेला होता. पण तरी देखील त्या बाईंना आपल्याला मूल हवं अशी इच्छा होती. त्याच्यामुळे त्यांनी घरच्या सगळ्यांची मदत घेऊन मूल होण्याचा डिसिजन घेतला. आणि आता तो मुलगा सुद्धा जवळजवळ 15 वर्षाचा झालाय. म्हणजे जर सगळ्या गोष्टी नीट विचार करून आपण करू शकलो आणि त्याच्यात जर सगळ्यांची साथ पण घेतली आणि सगळ्याची माहिती करून घेतली, तर असं काही नाही आहे की प्रत्येक विवाह म्हणजे पुनर्विवाह हा अयशस्वीच होईल. मग आपण हे दुसरं लग्न करताना नेमकं काय विचार करायची गरज आहे, कारण ह्या आता सगळ्या केसेस तुम्ही वेगवेगळ्या बघितल्या, त्या प्रत्येक केसेसमध्ये आलेली अडचण वेगवेगळी आहे. तर आता माझ्याकडे प्री मॅरेज काउन्सिलिंगला जेव्हा नवीन तरुण मुलं येतात तेव्हा पण मी त्यांना सांगते की तुम्हाला काय हवंय ते नका शोधू, त्याची लिस्ट खूप मोठी आहे, पण मला काय नकोय आणि मला काय झेपणार नाहीये ह्याचा विचार करा. पुढे गेल्यानंतर मला ह्यातलं काय सहन होणार नाहीये, म्हणजे मला शारीरिक त्रास झालेला सहन होणार नाहीये, मला मानसिक त्रास झेपणार नाहीये, मला आर्थिक जबाबदारी झेपणार नाहीये, का जसं त्या एका केसमध्ये त्या बाईचं स्वातंत्र्यच हरवलं ते मला झेपणार नाहीये, असं मला नक्की काय चालणार नाहीये ह्याचा आधी विचार करा. किंवा कोणीतरी आग्रह करतंय म्हणून अशा कुठल्याही विवाहाची उडी घेऊ नका, किंवा समाज म्हणतोय म्हणून, मला आता कळत नाहीये म्हणून असं काहीही करू नका, कारण त्याच्यामुळे येणारा पुढचा धोका हा जास्त असू शकतो. मग नक्की आपल्याला काय करायला पाहिजे जेव्हा एखाद्या पुनर्विवाहाचा विचार करायचा आहे आणि सावधान त्याच्यामध्ये व्हायचंय, तर सावधान व्हायचंय म्हणजे त्याचा चारी बाजूनी विचार करायला पाहिजे, तर आपण सावधान होणार आहोत. मग त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या कोणत्या कोणत्या गोष्टी बघायला पाहिजेत, तर जसं मगाशी म्हटलं तसं काय हवंय पेक्षा काय नको ते आधी बघा. मला हे चालणार नाहीये, किंवा मी लग्न झाल्यानंतर आता माझ्या या स्टेजला मी काय सहन करू शकणार नाहीये,
त्याचा विचार करा, म्हणजे पुरुषांनी किंवा स्त्रियांनी दोघांनीही, की आता ह्याच्या पुढे मी हे नाही सहन करू शकणार आहे, तर त्याचा आधी विचार करा. त्यावेळेला जोडीदाराबरोबर जे काही झालंय आधीच्या तेच परत होणार आहे का ते फक्त सोडलं तर मला बाकी सगळं ओके होणार आहे, ह्याचा पण विचार करा. कारण बरेच वेळेला दुसरं लग्न करताना आधीच्या जोडीदाराबरोबरच्या अनेक घटना मध्ये मध्ये सतत येत राहतात. तर त्या आपल्यामध्ये किती येणार आहेत, त्याचा त्रास आपल्याला किती होणार आहे, त्याच्याविषयी आपण किती वेळेला विचार करणार आहोत, किती बोलणार आहोत आणि त्रास करून घेणार आहोत, या सगळ्या गोष्टींचा देखील विचार करायची गरज आहे. तसंच जेव्हा तुम्ही नवीन जोडीदार शोधताय किंवा त्याच्याबरोबर भेटताय तेव्हा फक्त बाहेर भेटू नका, तर त्याच्या घरी जा, त्याच्या नातेवाईकांना भेटा, त्या व्यक्तीचे त्याच्या नातेवाईकांशी असलेले परस्पर संबंध कसे आहेत हे पण समजून घ्या. कारण नंतर काही कारणाने परत तुम्हाला काहीतरी जर प्रॉब्लेम आला तर तेव्हा ह्या नातेवाईकांनी तुम्हाला कसं सहकार्य करणं अपेक्षित आहे किंवा नाही आहे ह्याची पण आधी तुम्ही जाणीव करून घेणं खूप गरजेचं आहे. तसंच जेव्हा जास्त वय असेल, म्हणजे 50पेक्षा पुढचं मी म्हणते, त्याच्या आधी पण असूच शकतात, तरी पण तेव्हा सगळ्या प्रकारची मेडिकल टेस्ट करून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. जेव्हा पुनर्विवाहाचा विचार होतोय, जर त्या व्यक्तीला एखादा आजार असेल 50 नंतर, तर तो किती प्रमाणात आहे, तो काय स्वरूपाचा आहे, त्याला किती ट्रीटमेंट लागते, त्याच्यावर काय पैसे खर्च होतात, आणि हे सगळं करण्याची त्या व्यक्तीची आणि आपली सहनशक्ती आहे का किंवा आपली कॅपॅसिटी आहे का, या सगळ्या गोष्टी पण बघणं खूप गरजेचं आहे जेव्हा ते लग्न मोठ्या वयात असतं तेव्हा. नंतर जर ते थोडं लहान वयातलं असलं, म्हणजे 40च्या आतलं, तर मगाशी सांगितलं तसं की त्या व्यक्तीच्या आधीची मुलं आहेत का लग्नातली, त्यांची जबाबदारी काय आहे, त्यांचे वडिलांशी किंवा त्या आधीच्या व्यक्तीशी काय संबंध आहेत, ती आपल्याला कसं ॲक्सेप्ट करणार आहेत किंवा नाही करणार आहेत, ॲक्सेप्ट नसतील करणार तर ती का नाही करणार आहेत, या सगळ्या गोष्टी देखील जाणून घ्यायची खूप गरज आहे. म्हणजे त्या मुलांची पण त्या वडिलांवर असणारी किंवा आईवर असणारी जबाबदारी आणि वडिलांवर किंवा आईवर असणारे त्या मुलांचे हक्क हे पण समजून घेण्याची गरज आहे. कारण नाहीतर ते मूल म्हणणार की हा याच्यावर माझाच हक्क आहे, तुझा काही हक्क नाही आहे. जसं त्या बाईंच्या बाबतीत झालं तसं दोन्हीकडची मुलं म्हणतात की आम्हाला हे नको आहे, तर ते देखील खूप समजून घेणं गरजेचं आहे. तसंच आधी जर कोर्टात घटस्फोट झाला असेल, पती पत्नी गेले असतील तर ते गोष्ट वेगळी असते, पण जर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटामध्ये कोर्टात काय पेपर तयार झाले आहेत, त्या पेपरांमध्ये काय काय अटी ठरल्या आहेत, याच्या बाबतीत मी एक उदाहरण देते तुम्हाला. की माझ्याकडे एक गृहस्थ आले होते, त्यांचं इन्कम बेताचं होतं, त्यांचं एका बाईबरोबर लग्न झालं, त्या स्वतः डॉक्टर होत्या, त्यांचा घटस्फोट झाला. पण कोर्टाच्या पेपरात असं ठरलं होतं की त्या पुरुषांनी मुलाला, त्यांचा जो छोटा मुलगा होता त्याला दर महिन्याला 10,000 रुपये मेंटेनन्स द्यायचा, आणि ह्याच्यावर त्यांचा घटस्फोट झाला. मग त्या गृहस्थांनी परत दुसरं लग्न केलं, पण दुसरं लग्न केल्यानंतर ती जी बायको आली तिला हे 10,000 रुपये दर महिन्याला देणं पसंत पडत नव्हतं, कारण तिचा घर खर्चच भागत नव्हता त्याच्यामुळे. आणि ती समोरची बाई डॉक्टर असूनही ती म्हणत नव्हती की मुलाचा खर्च तू देऊ नको, मी करू शकते. त्याच्यामुळे परत केलेल्या लग्नात पण त्यांच्या प्रॉब्लेम येऊ लागले आणि परतही घटस्फोटाचीच वेळ आली. म्हणजे त्या दुसरं लग्न करताना कोर्टाचे पेपर काय तयार झाले, त्याच्यात कुठल्या अटी मान्य केलेल्या आहेत, काय द्यायचं कबूल केलंय, त्याचा आपल्या लग्नावर काय परिणाम होणार आहे आणि तो किती प्रमाणात होऊ शकतोय, या सगळ्या गोष्टींची गरज आहे विचारात घेण्याची. बरं, ह्या सगळ्या गोष्टी जर स्वतःला समजत नसतील, आपल्याला जर जाणून घेता येत नसतील, तर आपण एखाद्या काउन्सिलरची पण मदत घेऊ शकतो की ह्याच्यात मी हा विचार करते, पण ह्याच्यात अजून काय विचार करण्याची गरज आहे, ह्या गोष्टींचा विचार करण्याची गरज का आहे. म्हणजे आता समजा माझ्याकडे जर एखादी केस आली तर मी त्या बाईंना पण किंवा पुरुषाला पण विचारते, कारण पुरुषही येतात बरेच की मला दुसरं लग्न करायचं आहे म्हणून. तर तुम्ही कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आधी घेऊ शकणार आहात, आधी स्वतः कसे तयार आहात ह्याचा पण विचार करा, आणि मग दुसऱ्या माणसाला आपण किती साथ देणार आहोत याचा विचार तुम्ही नंतर करू शकता. म्हणजे आधी स्वतःची तयारी करणं, आर्थिक, शारीरिक, मानसिक
ही जास्त गरजेची आहे आणि मगच दुसऱ्या विवाहाचा विचार करणं हे जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की दुसरा विवाह किंवा दुसरं शुभमंगल करताय तर सावधान, म्हणजे नंतर पश्चाताप करायची वेळ येणार नाही. मला असं वाटतं की मी आता इथेच थांबते.